मजुरी म्हणजे कोणत्या स्वरूपाची मजुरी? म्हणजे गवत आणायचं आणि विकायचं. पारडगाव हे बाजारचं गाव आहे. शेतातून गवत कापून आणायचं आणि रविवारी बाजारात विकायचं आणि इतर वेळेस सुद्धा गवत विकायचं. बरोबर. तर असं काम करायचं. त्यातून सामान्यतः मिळकत काय व्हायची समजा? आता त्यावेळेस फार अल्प मिळकत असायची. म्हणजे तुम्हाला शिकवण्यापुरते पैसे समजा येत होते त्यातून? शिकवणं म्हणजे काय, भाकरी खाऊ घालणं. जवळ शाळा होती, शाळेत जाणं. त्याची फीज वगैरे काहीच नव्हती? नाही, मिशनरीची शाळा होती आणि आमच्याच जागेमध्ये घर होतं ते. तर ते मिशनरीची शाळेमध्ये, ते स्कॉटिश मिशनरी शाळा होती ती? बरोबर. तर ते उलट शिकवायचे. तिथं जे हुशार विद्यार्थी असतील तर त्यांना जालन्याला बोर्डिंगला आणून टाकायचे. बरोबर, ते सांगितलं तुमचं. आणि तिथं मग कपडे, जेवण खावण आणि शाळा सगळे त्यांच्याकडनं द्यायचे? त्यांच्याकडनं. नॉमिनल आपला 2 रुपये महिना घ्यायचे. तर तो 2 रुपये महिना सुद्धा जड जायचा. पण शिकवायचे. तुम्ही मामाकडे होते राहायला? मामा नव्हता, म्हणजे आजोळीत राहायचो. अच्छा. मग तिथं मग आईची तुमची देखभाल करायला दुसरे कोण नातेवाईक होते समजा? आजी वगैरे होती ना. आजी वगैरे होती? आजी, आजोबा. अच्छा. ते असायचं. अच्छा. मग आता बरुजदारीचे असे कुठले कामं करावं लागायचे आपल्या समाजाला त्यावेळेस? गवत प्रामुख्यानं. नाही, असं म्हणजे बरुजदारीची जी कामं होती ना त्यांची, समजा की तुम्ही गावाला गस्त घाला किंवा एखादा मेला तर त्याचा निरोप द्या वगैरे, अशी काही कामं होती का करावं लागायची? तर पारडगावच्या हद्दीपर्यंत. आता माझे वडील लहानपणीच वारल्यामुळं आम्हाला काही तो प्रसंग आलेला नाही. नाही, पण बाकीचे करत असते ना समजा? हो, बाकीचे करायचे. मग ते सांगा ना. मग काय गावची मानकीचं जे आहे, तर गावातलं काम करायचं आणि भाकरी मागून खायचं. म्हणजे गावातलं काम म्हणजे नेमकं काय करायचं गावातलं काम? म्हणजे आता गावकऱ्यांनी जसं सांगितलं, समजा झाडपूस करायचं समजा पाटलांच्याकडे. महारांची कामं असे, मेलेले ढोर ओढून काढायचे. बरोबर. याचा निरोप घेऊन जायचा, मृत्यूचा निरोप घेऊन जायचा. असे. आणि ती चावडीमध्ये ती आग ती पेटवायची रात्री खदून वगैरे. ते महारांचे काम. मांगांची कामं वेगळे. तर मग तेच मला माहित नाही. तर मांगांची कामं असे की डफडे वाजवणे, दोर खंडवळणे, शेतीला जे दोर लागतात ते वळणे, फडे बांधणे, ते विकणे आणि जे मानकरी आहे तर त्यांना तसे फुकट देणे, अशी ही मांगाची कामं. बरोबर. महारांची कामं ही वेगळी, ही विभागलेली असायची, महाराची आणि मांगाची. बरोबर. समजा एखाद्या घरी आपत्ती जन्मलं तर ती आपत्ती जन्माची जी खबर आहे ती मातंग माणसाने द्यायची आणि नाही महाराणीच द्यायची आणि मृत्यूची पण बातमी त्यांनी द्यायची. आता मग याच्या स्वरूपात काय मोबदला मिळायचा त्यांना, बरुचं म्हणून असं काय मिळायचं? रोज भाकरी मागायच्या आणि असं खळ्यावर काही पेंड्या वगैरे काही? पेंड्या वगैरे असायच्या, बांधलेले हक्क. म्हणजे 5 पेंड्या 10 पेंड्या खायच्या? जे आणायचे आणि जमा करायची, त्याची ज्वारी वगैरे करायची, पेंड्या रचून ठेवायच्या, त्या विकायच्या आणि हेच काम करायचे. आता जसं समजा मी ऐकलं की समजा मान सन्मान देणं पाटलाला गरजेचं होतं आपल्या लोकांना. समजा ते पारावर बसलेले असेल तर महार तिथं जात असेल तर त्याने त्याला जोहार घालायचा. तर तसंच जोहार पण घालावं लागायचं मातंग माणसाला पण? मातंग माणसांना हयाज म्हणावं लागायचं. हयाज म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? त्याचा काय अर्थ मला काय समजलं नाही. हयाज म्हणजे काय आणि जोहार म्हणजे काय, पण एक प्रथाच होती ती. जोहार म्हणायची. हो, म्हणावंच लागायचं. आणि महार जातीतल्या महार जातीच्याच माणसाला नमस्तो असं म्हणायचे. आपसात नमस्तो. आपसात. तसंच मांग जातीला फुरमान म्हणायचे. फुरमान. मांग भेटल्यानंतर मांगाला जर
नमस्कार करायचे तर खुरमान म्हणायचे. बघा बरं किती नवीन माहिती. म्हणजे याचा अर्थ काय मला सांगता येईल का तुम्हाला? आता ते काय अर्थ कळणं मला काही सांगता येणार नाही. शोध घ्यावा लागेल मला, आपल्या इतिहासाचा शोध घ्यावा लागेल. आणि महार जातीतल्या महार माणसांनीच जर एकमेकांना तर नमस्तो म्हणायचे. नमस्तो म्हणायचे. आता मी बऱ्याच व्यक्तींच्या मुलाखती घेतल्यात. आपले चर्मकार समाजाच्या घेतल्या, महार समाजाच्या घेतल्या, मातंग समाजाच्या घेतल्या. तर मला अशी अनेक इन्सिडेंट सांगितले. आता KD पगारे नावाच्या एका माणसाने असा इन्सिडेंट सांगितला की त्यांनी जोहार घातला नाही पाटलाला अचानकपणे, त्याच्या लक्षात राहिलं नाही. तर अक्षरशः सगळ्या गावात समोर त्याला मारून त्याचे कपडे काढून त्याला म्हणजे हे करावं लागलं, असं म्हणजे फार अपमानित केलं. KD पगारे माझ्या वयचेच आहेत. हो 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 बरोबर. लक्ष्मी कॉलनी. लक्ष्मी कॉलनीमध्ये. हो. त्यांचं शिक्षण भरपूर झालं. त्यांचं शिक्षण पुसून गेलं. त्यांचं म्हणजे मी मॅट्रिक पर्यंत शिकलो आणि 48ला मॅट्रिक झालो. 49 पासून मी नोकरीला लागलो. इकडच्या संपर्कातच राहिलो नाही. खेडोपाडी. तुम्ही ओळखता त्यांना चांगलं? हा, चांगल्या रीतीने ते मला ओळखतात चांगल्या रीतीने. मी विचारेन आता त्यांच्याकडे गेलो त्यांना. तर मग असा एखादा काही प्रसंग की बाबा एखाद्याने हयास घातला नाही आणि मग त्याला असं अपमानित व्हावं लागलं तुमच्यासमोर, दुसरा कोणी व्यक्ती? माझ्याकडे तसं काही नाही. नाही. पण मला एक अनुभव आलेला आहे. मी मारसावळीला असताना बाभुळगाव नावाचं गाव. बाभुळगाव. तर तिथं पारावर बसलेले माणसं होते. आपले माली पाटील, पोलीस पाटील वगैरे. पाटील आडनावाचे पाटील असतील, काही पाटीलच असतील असंही नाही. बरोबर. पण मला विचारपूस करायला कुठलचे तुम्ही, काय अमकं डमकं. म्हटलं मी मारसावळीला आहे बा, मास्तर आहे. ठीक आहे. पण त्यावेळेस मास्तर म्हणजे थोडं आदर होता. आणि सरकारी मास्तर त्यावेळेस अशी खाजगी शाळा नव्हत्या. तर तोपर्यंत ठीक आहे. पण मग कोण्या जातीचे तुम्ही हे विचारल्यानंतर मग मी सांगितलं काय ते आहे. अरे तो माणूस एकदम मग म्हणे, मग एकेरीवरच आला तू म्हणे. अरे तुला बोलायला म्हणे करे म्हणे मग तू काही तुला शिकवलं का नाही काही? आता मी इकडं ख्रिश्चन शाळेत राहिलेलो, तिथून नोकरीला राहिलेलो. मला या गोष्टीच गावकीच काहीच मी केलेलं काहीच केलं नाही. बरोबर. त्याचे संस्कारही नव्हते माझ्यावर. बरोबर. मला राग आला. मी तरुण होतो. बरोबर. म्हणजे त्यावेळेस 19 वर्षाचा असतो. अरे वा, एकदम पूर्ण तरुण. मग तर मग म्हटलं मला असं झालं, माझा थरकाप सुटल्यासारखा झाला. म्हणजे मला असं बोलला असं. बरोबर. शिक्षित माणूस. मग म्हणलं आता तुला काय बोलायचं गड्या? मग मी म्हणलो आता यांनी जसं बोललं तसंच आपण बोल. म्हणलं म्हणे तुला काय शिकवलं? म्हणलं काय आता तुला काय शिकवलं म्हणलं. गप झाला तो. म्हातारा माणूस होता. आणि त्याने मला पाहिलं, काहीच बोलला नाही. काहीच नाही बोलला. काय म्हणलं बोल ना, काय काय विचारायचं? काहीच नाही. इकडं तिकडं पाहायला. आता कदाचित त्याला साथीदार जर असते तर त्यांना राग आला असता आणि काय माझ्या प्रसंग गुजरला असता समजा एखादा. पण काहीच नाही तसं घडलं. कारण तो एकटा असल्यामुळे, तुम्ही ताकदवर असल्यामुळे. आणि मला म्हणजे राहायलाच गेलं नाही. काय होईल माझ्या जीवाचं मला काही त्याचं भान राहिलं नाही. बरोबर. अशा पद्धतीने तो प्रसंग तेवढा मला आलेला होता. आता मी काही स्त्रियांना काही यांची मुलाखत घेतली, तर त्यांनी सांगितलं की महार लोक असा एक वेगळा सण करत होते, भादव्याचा सण म्हणून त्यांचा सण होता, जे इतर हिंदू करत नव्हते बाकीचे. तसा काही वेगळा सण होता का मातंग समाजामध्ये? काही असं काही वेगळं काही? एक मांगीर बाबाची जत्रा वेगळी आहे, मांगीर बाबाला जाणे हे वेगळा प्रकार आहे त्यांच्यापेक्षा. काही नव्हतं एवढं मांगीर बाबाचं काही प्रश्न नव्हतं. पण असं काही वेगळा काही सण वगैरे उत्सव होता का?
असं काही वाटत नाही. नाही का? म्हणजे तुमच्या ह्याच्यात नाही, फक्त पोतराज बनणं. पोतराज तर दोन्ही सगळ्या समाजाचे बनायचे, महार पण बनायचे, मांग पण बनायचे, दोन्ही पण बनायचे. पण त्या पारड गावामध्ये असं होतं की ख्रिस्ती धर्माचे संस्कार अधिक होते. बरोबर. मांग समाजामध्ये ते मागवाड्यातच राहायचे, महारावर नव्हते. नाही, महारावर नसते. आणि मागवाडा खूप मोठा, महारवाडा सुद्धा खूप मोठा. जवळपास किती माणसं असतील समजा? 200-300 माणसं. बरोबर. हो, खूप मोठा होता. आणि त्याच्यामुळे वचक असेल गावावर तुमचा त्यावेळेला. हो. मग तिथं काही असा प्रसंगच नाही, प्रश्नच येत नाही. नाही म्हणजे. आणि त्याचे ख्रिस्ती धर्माचे संस्कार. बरेच लोक ख्रिश्चन पण झाले असते तिथं. हो, बरेच लोक ख्रिश्चन झाले. अशी काही नावं तुम्हाला सांगता येईल का मला, उदाहरणासाठी फक्त? आता यादवराव, जिजा, त्यांच्या आडनावं सुतार, तिथले राहणारे सुतार. आम्ही आजुळे असल्यामुळं आम्ही थोरात. तर आम्हाला काही तसा प्रसंग आला नाही. मिशन बोर्डिंग मध्ये मी राहिलो, वर्ष 1.5 वर्ष राहिलो. नंतर मला काढून टाकण्यात आलं, हिंदू आहे म्हणून. बरोबर. मग मी तिथं पारडगावात आलो आणि लोखंडे गुरुजी होते, पारदचे लोखंडे गुरुजी. आणि ते लोखंडे म्हणजे राष्ट्रीय ते खादी टोपी वगैरे. तुम्ही सांगितलं ते आधीचे इंटरव्ह्यू सगळं. आणि असा भेदभाव मानित नव्हते. मराठाच होते ते. मराठा म्हणजे देशमुख टाईपचे लोक आहेत. तर मला एका पट्टीवर बसवलं म्हणजे. आणि मी इकडून ख्रिस्ती शाळेतून शिकून आल्यामुळं मी हुशार होतो. बरोबर. म्हणून माझं ते फार कौतुक करायचे. आणि मला राहण्याचं इस्त्री वगैरे हे करायचं तांब्यात. कारण आम्हाला तिथं तसं ब्रिटिशाची. तर त्या गावामध्ये मी उमटून पडायचो. दिसायला बी स्मार्ट आहेत म्हणा तुम्ही. आणि त्यावेळेस बॉडी किती चांगली. मग मला ते बोलवायचे, का रे हा मुलगा कोण आहे सांगा परवच्याच्या वेळेस. म्हणे अरे सांगा ना. त्यांचा फार धाक होता. मांगा तू कसा राहतो रे, तुम्ही कसे राहता. आमच्या वर्गातले पोरं पटका बांधायचे, धोतर नेसायचे, एवढा फरक होता. आणि मी हाफ पॅन्ट हाफ शर्ट बोडखा राहायचो 4थीत असताना. आणि हुशार. चौथीच्या पूर्वी तुम्ही मिशनरी शाळेत होते का? हो, 4थीच्या पूर्वी 3रीला मी मिशनरी शाळेत होतो. मिशनरी शाळेत कोण शिक्षक होते मग तुमचे? चंद्रभान आठवले. ते सांगितलं. ते पण ख्रिश्चन झालेले होते? ते तर ख्रिश्चनच. अच्छा अच्छा. त्यांच्या 1-2 पिढ्या ख्रिश्चन असतील. अच्छा अच्छा. बरं, आता एक असा प्रश्न आहे की ज्यावेळेस रजाकारी सुरू झाली समजा, भारतात विलीन व्हायचं होतं हे राज्य, तर त्याच्या 1 वर्ष आधी समजा 47ला तर काशिम रजवी आणि त्या लोकांनी काय केलं की आपल्या सगळ्या दलित माणसांना मुसलमान करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये अनेक महार, माझे स्वतःचे नातेवाईक सुद्धा मुसलमान झाले होते. म्हणजे इकडचे माझे कुमारी जे खूप मुसलमान झाले. मग असे काही मुसलमान झाल्याची उदाहरणं आहेत का मातंग समाजामध्ये? नाही, मातंग समाजामध्ये नाही झाले. नाही, त्यांच्याकडे ख्रिश्चनाचा बागडा होता. ख्रिश्चन इकडच्या भागामध्ये. बरोबर. तर मग ख्रिस्ती झाले ते. आणि मी 45 मला काढून टाकलं 4थीला. मग मी सरकारी शाळेत राहिलो. आणि 5वी 6वी 7वी उर्दू मीडियमला मी परतूरला शिकलो. मग मिशन शाळेमध्ये उर्दू नव्हतं, इंग्लिश आणि मराठी. आणि स्टेटमध्ये मराठीला काही आणि इंग्रजीला महत्व नव्हतं. बरोबर. तर मग मी ते डायल साहेब आले पारडगावाला. मी सांगितलं आणि त्यांनी पाहिलं. म्हणे साहेब, या परतूरहून आमचा एक पोरगा रोज येतो शिकायला इथं परतूरला. आणि उन्हाळ्याचे दिवस. मग म्हणे तो मुलगा मला दाखवा कोण.
मग मला त्यांनी भेटवलं. म्हणे तुला पुढे शिकायची इच्छा आहे का? म्हणलं हो साहेब. मग तू 7वी पास झाल्यावर मला भेट. आणि तुम्ही जालन्याला गेले मग नंतर? मग मी जालन्याला गेलो. आता माझा प्रश्न असा आहे की आता मुस्लिम झाल्याचं तुमच्या म्हणजे ऐकवीत नाही तुम्हाला म्हणजे लक्षात नाही, परंतु काय झालं 1951-52ला हा 51-52ला गायरान जमीन बळकवण्याचं आंदोलन सुरू झालं आपल्या समाजामध्ये. हा तर मग असं गायरान जमिनी बळकवण्यामध्ये सहभागी होता का समाज आपला सगळा? हा तर तसं मी त्यावेळेस सरकारी नोकरीला होतो. बाकीचे लोक तुम्ही निरीक्षण तुम्ही तर जाणार नाही कारण तुम्ही सरकारी नोकरीला होते. हो. पण बाकीचे कुठले लोक ह्या गावातले लोक आता मला नांदेडची अनेक उदाहरणं मिळाली. हो. नांदेडमध्ये कसं आहे की जवळपास चमार समाज इन्व्हॉल्व झाला नाही त्याच्यामध्ये. पण महार आणि मातंग या दोन्ही समाजाने मिळून जमीन बळकावल्या तिथं घेतल्या. तर तसं बाकीकडे उदाहरण आहे का? त्या जमीन बळकावण्याच्या प्रकरणात नंतर पोशीराम काळमेची हत्या झालेली मूळ कारण ती आहे. फार आताची गोष्ट आहे ती. पण त्यावेळेला पण समजा त्यावेळेला सुरुवात झाली 1952ला. हा पण त्याच्यामध्ये सहभागी झालेला नाही आमचा भाग. नाही झाला ना? हा पारड गावामध्ये. ही नंतर आता गायरांच्या जमिनी घेतल्या त्यांनी. आता एकनाथराव आव्हाड यांच्या नेतृत्वामध्ये झाले असेल ते आंदोलन. तर नाही तर त्यावेळेस बिलकुल नाही. त्यावेळेस गायरान तसंच पडून होतं. तसंच पडून होतं. हा पण महाराणी मात्र ताब्यात घेतलं त्यांच्या? नाही, महाराणी सुद्धा नव्हतं. नाही घेतलं का? त्या भागात झालंच नाही. पारड गावाकडे आमच्याकडे नाही. अच्छा. महाराणी नाही, मागाणी नाही. बरोबर असं होतं. मग नंतर धर्मांतराची चळवळीचा काही विचार समजा पोहोचत होता लोकांपर्यंत? हा तर आतापर्यंत आता मांग लोक तर ख्रिस्तीच झालेले होते. हा ख्रिस्ती इकडे पण महार पण झालेले आपण नगर साईडला बरेच ख्रिस्ती झालेले आहेत. हो. आणि महार जे आहेत तर आमच्या पारडगावाच्या हद्दीपर्यंत बौद्ध दीक्षा घेतली नाही? घेतली नाही. म्हणजे तो भाग खरं म्हणजे मागासलेलाच होता. हा आता पारडगाव गाव खूप मोठं आहे. रेल्वे स्टेशनचं गाव, बाजारचं गाव, पण या बाबतीमध्ये मागासलेलं. तिथं असा कुठला पुढारी येत नव्हता तिथे सांगायला समजा? नाही, कोणीच नाही. आता मारसावळी किती मागासलेलं गाव, पण 1950-52 पासून ते या परिवर्तनाच्या लढाईत आहे ते गावकी सोडलेली त्यांनी. बरोबर. तर तसं पारड गावाला नाही. म्हणजे कुठला कार्यकर्ता येत नव्हता तिथे? एनडी पगारे असतील किंवा खरात गुरुजी असतील? गुरुजी सुद्धा नव्हते येत कोणीच नाही. मग तिथं परिवर्तन केव्हा झालं समजा? तिथं परिवर्तन आता माझा संपर्क तुटलेला आहे तिथला. अंदाज एक सांगू शकता तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कधी परिवर्तन दिसलं तुमच्या 60-65च्या काळामध्ये कधी असं? ते काही म्हणजे असं धर्मांतर केलंय. धर्मांतराची गरज नाही आपल्याला. धर्मांतर फार मोठी गोष्ट असते. इतक्या सहज असायची. मी तर असा अभ्यास केलाय महाराजांनी तरी कुठे पूर्णपणे धर्मांतर केले नाही केलं ना. 1-2 लोक जे सुशिक्षित आहेत बाकीचं ते सगळं धर्म पाळत होतं. सगळ्या गोष्टी करतो हिंदू धर्माच्या. पण थोडंसं चेंजेस बुवा. आता आम्हाला ही गावकी नाही करायची, आता आम्हाला हे नाही करायचं, आता आम्हाला ते मुलं जसे तुमच्या आईने तुम्हाला शाळेत पाठवलं तशी शाळेत पाठवायला लागली लोक मोठ्या प्रमाणात, नोकरीत लावायला लागले. हे परिवर्तन म्हणतो. तर पारडगावाच्या हद्दीपर्यंत मागाचंही कोणी शिकलं नाही, महाराजचं कोणी शिकलं नाही. केवळ तुम्ही एकनं. हो. ते अपघाताने 2दा बोर्डिंग मधून काढलं मला. मग मी आमची मावशी होती बेथेल नावाचं गाव. बेथेल नावाचं गाव तुमची मावशी? ते सांगा मला. हा तर तिथं सारे ख्रिस्ती लोक. तुमची मावशी पण ख्रिस्ती? हो, सर्व ख्रिस्ती. काय नाव त्यांचं? सुजनबाई निर्मळ. निर्मळ. तर तिथं तुम्हाला इतर धर्माचं कोणी सापडणार नाही. ते गावाचं नावच बेथलखेड आहे मला माहिती आहे. तर मुसलमानही नाही सापडणार, महार नाही, मांग नाही, फक्त ख्रिस्ती. अच्छा. त्यांचे मिस्टर काय करायचे? ते शेती करायची. शेती करायची सर्वांना शेत्या. त्यांना शेत्या कशा काय मिळाल्या मग? ते साहेबांनी दिलेले त्यांना शेत्या. इंग्रज साहेबांनी? इंग्रजांनी. त्यांनी पाहिलं ते आणि निजाम सरकारकडून त्यांनी तोडून घेतलं काय तो भाग सगळा. हा
आणि यांना वाटण्या करून दिल्या. सगळ्या वाटण्या करून दिल्या. हा. तर तिथं सगळे आपले जी लोक आहेत समजा ते त्यांचे आडनाव काय? त्यांचे आडनाव निर्मळ, लोखंडे. तिथे जे पाटील वगैरे जे होते लोखंडे होते. पटवारी, पोलीस पाटील, माली पाटील, लोखंडे, जगधने, शिंदे. शिंदे महार समजा नाही, मागणं ते सर्व महार नव्हते याच्यामध्ये बरं का. अच्छा, बेसलगावमध्ये महार नाही. महार नाही. असते नाही चुकून ते पण ख्रिश्चन झाले असते समजा. हा, पण बहुतांशी मांग. आणि कसं जालना विभाग, बेथेल, दहीपुरी हे सर्व मांग लोकच झालेले ख्रिश्चन झाले. हा, महार नव्हते झाले. अच्छा, मग ते कोण होता व्यक्ती जो ज्यांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली त्यांना, म्हणजे असं नाव वगैरे आठवतं तुम्हाला? हा, ते पदमजी पाळक होते. पदमजी पाळक. हा. शेषाद्री तर नव्हतं त्यांचं नाव? नाही, शेषाद्री फार जुने. हा, म्हणजे ते 125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा ते गाव ख्रिश्चन झालेले. हो. त्यांची कबर सुद्धा आहे तिथं. कबर सुद्धा आहे शेषाद्रीची. त्यांचा मुलगा एक मेला. त्या मुलाचं नाव काय समजा? आठवलं तर सांगा, नाही जाऊ द्या. हा, कारण मी जाऊन बघत तिथं. हा, तर तिथे तुम्हाला ते माणसं भेटले पाहिजेत. तर निर्मळ वगैरे जे आहे त्यांना तुम्ही भेटा, ते सांगतील. माझ्याकडं पेपरचं कात्रण मी घेतलं होतं, ते हरवलं माझ्याकडून. बेथेलचं कसं आहे, शेषाद्री वगैरे कुठून आले, ते परभणी जिल्ह्यातले कुठले आहेत होते शेषाद्री? ते ब्राह्मण होते. ते ब्राह्मण होते, ख्रिश्चन झाले होते. हो. आणि ते पुण्याला गेले शिकायला. म्हणजे त्यांच्या बापांनी तो ब्राह्मण माणूस त्यांनी शिकायला पुण्याला पाठवलं. तर त्यावेळेस युरोपियन लोकांचा एवढा पगडा होता पुण्यावरती. बरोबर. तर त्यांनी धर्मांतर केलं शेषाद्रीने. मग ते परदेशात गेले आणि मग मिशनरी होऊन आले. त्याने लग्न वगैरे काय केलं होतं का? लग्न वगैरे केलं असेल त्यांनी. अच्छा. मग नंतर ते पाळक तुम्ही सांगितले, त्यांनी आता ते धर्माची प्रचार केला. ते आताची गोष्ट म्हणजे 48, 49, 50 अशी गोष्ट. हो ना, मग ते आपलं महत्वाचं आहे. काय आहे त्यांचं नाव? काय सांगितलं तुम्ही? पदमजी पाळक. त्यांचं घोरपडे होते ते. पद्माकर घोरपडे. त्यांनी तिथं म्हणजे मोठा प्रचार वगैरे केला. हा, तिथं त्यांची नेमणूक, पगारी नेमणूक त्यांची. अच्छा. आणि तिथं मिशनरींचा एक बंगला सुद्धा आहे. अच्छा. पण तो अजूनही बंद आहे. ते जे गेले युरोपियन मॅडम होती, तर ती जी गेली तेव्हापासून. काय नाव सांगता येईल ते मॅडमचं? क्रेग मॅडम. हा, ती जी गेली तर. आणि ते लोक म्हणजे अविवाहित राहायचे, हे सगळे पालक लोक. हो. पदमजी पाळक नाही, ते विवाहित होते, मुलं बाळ त्यांना. पण ही क्रेग मॅडम जी आली होती ती अविवाहित होती. अच्छा. तसाच एक माणूस तुम्हाला त्या बदनापूर जवळ एक वायगाव आहे. त्या वायगावामध्ये त्या युरोपियन माणसाचं मी नाव विसरलो. तो अविवाहितच राहिला. तिथंच तो पोथी प्रार्थना करायचा मंडळीला. आणि त्याचं मिलिटरी मॅन होता तो. तिकडून जी पेन्शन यायची तो गोरगरिबांना वाटायचा. मेला तो, इथंच मेला. तो गेला नाही तिकडे. तो नाही गेला. आता हे मग बेसल गावामध्ये सगळ्या जमिनी वगैरे त्यांनी वाटून दिल्या आपल्या सगळ्या समाजामध्ये आपल्या. मग ते शेती वगैरे करायला लागले. आणि मग तुम्ही त्या गावामध्ये जात असाल कधी कधी मावशीकडे? जात होतो लहानपणी. लहानपणी नाही, म्हणजे मी 8वी, 9वी, 10वी. 9वी आणि 10वी 2 वर्षाचीच राहिलो मी मावशीकडे. तिथून जालन्याला शिकायला यायचो. तुम्ही पण चर्च वगैरे मध्ये जात असाल समजा थोडंफार? हो, मावशी जाते म्हणून सगळं जावंच लागायचं. लहानपणापासून मला ते वळणच होतं ना. बरोबर. पण फक्त मी बाप्तिस्मा घेतला नाही घेतला. आणि मग एक वेळेस ते पाळक आले.
मला बोलून घेतलं. म्हणे तू हिंदू आहेस? म्हणलं हो. तर मग म्हणे तुला ख्रिश्चन व्हावं लागेल, हिंदू माणसाला इथं राहायचा हुकूम नाही त्या गावामध्ये. हा ते असं हुकूम बिकून थोडाच असतो म्हणा. नाही पण सांगायचं आपल्याला वाटतं आपण अनपढ माणसं आहेत सगळे. त्याचा उद्देश म्हणजे यांनी बाप्तिस्मा घ्यावा, ख्रिश्चन व्हावं. हा. मग मी आलो, सामान भरायला लागलो. माझी मावशी म्हणे बाबा माझे पोरं बोलले काय याला, काय म्हणे का शंकर तू का चालला? म्हणलं नको बाबा, माझे तुमच्या गावामध्ये हिंदू माणसाला राहायचा हुकूम